छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आज या सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले आपल्या नागपूर शहराचे अध्यक्ष आणि नागपूर महानगरपालिकेचे पूर्व महापौर माननीय श्री दयाशंकर तिवारी जी, आमदार प्रणय फुके जी, संजय भेंडे जी, सुधाकरराव कोहळे जी, गंगाप्रसाद गौलबंसी जी, अमर खोड़े जी, मल्लिकार्जुन रेड्डी जी, राजेश बागड़ी जी, संदीप भूषण शिंगणे जी, संदीप जाधव जी, संगीताताई गिरे, ममताताई ठाकूर, वैशालीताई चोपड़े, त्याचप्रमाणे शुभरानी खोड़े, गिरीश ग्वालबंसी, कंचनताई बक्सरिया, शेषराव काळेगुरुजी, गुड्डू भाई, रमेशजी चोपड़े, विनोदजी बघेल, कमलेशजी पांडे, अशोकजी मानकर, या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मला अतिशय आनंद आहे की आज पश्चिम नागपूरच्या या बोरगावच्या चौकामध्ये या सभेकरता मी उपस्थित आहे। आपल्या सर्वांना याची कल्पना आहे की माझ्या कार्याची सुरुवात ही पश्चिम नागपूरमध्येच मी केली होती। नगरसेवक म्हणूनही पश्चिम नागपूरमध्ये पहिल्यांदा दोनदा निवडून आलो, त्यानंतर 2 वेळा पश्चिम नागपूरचा आमदार म्हणूनही निवडून आलो। त्यामुळे साधारणपणे या भागाशी माझा संबंध हा 1989 पासून आहे आणि अतिशय जिव्हाळ्याचं नातं हे माझं पश्चिम नागपूरशी राहिलं आहे। याचं कारण देवेंद्र फडणवीस या एका साध्या कार्यकर्त्याला नेत्यामध्ये रूपांतरित करणारं पश्चिम नागपूर आहे आणि म्हणूनच ज्यावेळी मी पश्चिम नागपूरमध्ये येतो त्यावेळी मला आपल्या घरी आल्याचा आनंद या ठिकाणी प्राप्त होतो आणि आज पुन्हा एकदा आपल्यामध्ये मी या ठिकाणी उपस्थित आहे। खरं म्हणजे नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण सर्व लोक या ठिकाणी एकत्रित आलो आणि नागपूरमध्ये ज्या प्रकारचा विकास झालेला आहे हा सांगण्याची आवश्यकता नाही, प्रत्येक व्यक्ती आपल्या डोळ्यांनी तो पाहू शकतो। आपले नेते माननीय नितीनजी गडकरी यांच्या नेतृत्वात विशेषतः गेल्या 10 वर्षामध्ये या नागपूर शहरामध्ये जे आपण परिवर्तन घडवलं आहे ते आपण सगळ्यांनी अतिशय जवळून बघितलेलं आहे। आज केवळ पायाभूत सुविधा नाही तर पायाभूत सुविधांसोबत उद्योगाचं क्षेत्र असेल, लॉजिस्टिक्सचं क्षेत्र असेल, IT चं क्षेत्र असेल, स्टार्टअपचं क्षेत्र असेल, अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये नागपूर पुढे चाललंय। किंबहुना या ठिकाणी आंतरराष्ट्रीय एजन्सीनी जो रिपोर्ट दिला त्या रिपोर्टमध्ये पुढच्या दशकातले भारतातले सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहरं कुठली त्या पहिल्या 10 शहरामध्ये त्यांनी नागपूरचं नाव दिलं आहे। ही आपल्या सगळ्यांकरता अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। आज आपण पाहू शकतो की नागपूरचा विचार करताना माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये पुढील 25, 30, 50 वर्ष या शहराला काय आवश्यकता आहे याचा विचार करून या नागपूर शहराचं एकूण कार्य आपण केलेलं आहे। ज्या मूलभूत सुविधा आहेत, मग पिण्याचं पाणी असेल तर देशामध्ये पहिल्यांदा 24/7 ची योजना या नागपूर शहरामध्ये आपण केली आणि आज आपण हे सांगू शकतो की नागपूरच्या बहुतांश भागामध्ये आपण
चांगल्या पद्धतीनं शाश्वत पद्धतीनं त्या ठिकाणी पाणी देतो आहोत। खरं म्हणजे हा गोरेवाड्याचा भाग हा नागपूरकरांना पाणी देणारा भाग आहे। पण आज ही आनंदाची गोष्ट आहे की कुठलंही मोठं शहर बघितलं तर उन्हाळ्यामध्ये तिथल्या महानगरपालिकांवर केवळ मडक्याचे मोर्चे आपल्याला पाहायला मिळतात, हाहाकार पाहायला मिळतो। पण नागपूरमध्ये केवळ जो वाढता एरिया आहे त्या एरियामध्ये आपल्याला टँकर द्यावे लागतात। तिथेही आता आपण नवीन योजनेतनं पूर्ण पैसे दिलेले आहेत। त्या ठिकाणी टाक्यांचं काम चालू आहे, त्या ठिकाणी पाईपलाईनचं काम जवळपास संपत आलेलं आहे। त्यामुळे मला विश्वास आहे की पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये नागपुरातला कुठलाही भाग असा राहणार नाही की ज्या ठिकाणी आपल्याला टँकरने पाणी द्यावं लागेल। आणि म्हणून मोठ्या प्रमाणात पिण्याचं पाणी असेल, सांडपाणी असेल, या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे की नागपूर हे पहिलं शहर ठरलं की ज्या शहराने आपलं जे मैल्याचं पाणी आहे त्या पाण्यावर प्रक्रिया करून त्यातनं गॅसही निर्माण केला आणि त्या पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी वीज निर्मिती करता विकलं आणि त्यातनं आज नागपूर महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणात आवक होते आहे। एक नवीन नागपूरचं मॉडेल हे आपल्या महानगरपालिकेने तयार केलं आणि त्यानंतर इतर महानगरपालिकांपर्यंत ते गेलं। नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात सिमेंट कॉन्क्रीट रोडची कामं आपण या ठिकाणी केली। आज आपण पाहू शकतो एक काळ होता की नागपूर खड्डायुक्त नागपूर आपल्याला पाहायला मिळायचं। आज हळूहळू 4 टप्प्यांमध्ये आपण नागपुरातले बहुतांश रस्ते हे सिमेंट कॉन्क्रीटचे केले आहेत। पश्चिम नागपूरमध्ये देखील आपण जर या ठिकाणी बघितलं तर मोठ्या प्रमाणात सगळे रस्ते जे आहेत, मग आपण जिंगाबाई टाकळी ते गोपत्तीचा सिमेंट रस्ता केला, त्याचबरोबर गिट्टी खदान ते गोरेवाड्याचा सिमेंट रस्ता केला। या ठिकाणी हजारीपाड, जिंगाबाई टाकळी, उत्थान नगर या वेगवेगळ्या ठिकाणी आपण कॉन्क्रीट रोडची कामं त्या ठिकाणी केली आणि या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपण पाहू शकतो की हे रस्ते झाल्यानंतर त्याला 25 वर्ष, 30 वर्ष, 50 वर्ष एक खड्डा देखील पडत नाही, त्याच्यावर पुन्हा पैसाही खर्च करावा लागत नाही। आज नागपूर शहर हे पूर्णपणे त्या ठिकाणी आपण सिमेंट कॉन्क्रीटचं शहर किंवा सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते त्या ठिकाणी केले आहेत। एवढंच नाही तर माननीय मोदीजींच्या, गडकरी साहेबांच्या नेतृत्वात या नागपूरमध्ये आपण मेट्रो आणली। मी मुख्यमंत्री म्हणून एक नवीन कंपनी तयार केली नागपूर मेट्रो नावाची आणि आपल्याला मला सांगताना आनंद वाटतो देशामध्ये सर्वाधिक वेगाने तयार झालेली मेट्रो ही नागपूरची मेट्रो आहे आणि आता नागपूरच्याच मेट्रोला पुण्याचंही काम मिळालंय आणि इतर ठिकाणचंही काम मिळालेलं आहे। इतक्या वेगानं आपण ते काम केलं। पहिला टप्पा पूर्ण केला, दुसरा टप्पा आपण हातामध्ये घेतला, आता दुसऱ्या टप्प्याचं काम चालू केलंय आणि लवकरच तिसऱ्या टप्प्याचा विचार देखील आपण करतो। लोक म्हणायचे मेट्रो करतायत पण मेट्रोमध्ये प्रवास कोण करणार, पण आता नागपूरकरांना इतकी मेट्रो आवडली की रोज 1 लाखपेक्षा जास्त नागपूरकर हे मेट्रोने नियमित प्रवास करायला लागले आणि लवकरच 2 लाखापर्यंत ही संख्या जाईल हे आपल्याला मला सांगताना आनंद वाटतोय। आज आपण बघा या ठिकाणी आपल्या पश्चिम नागपूरमध्ये आपण जिल्हा रुग्णालय बांधलं, त्या ठिकाणी मानकापूरचं आपलं जे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे मला सांगताना आनंद वाटतो आता त्या ठिकाणी देशातलं सर्वोत्तम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तयार होत आहे। त्या ठिकाणी शेकडो कोटी रुपये आपण दिले आहेत आणि तिथे केवळ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असणार नाही तर स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी देखील आपण त्या ठिकाणी तयार करतो की ज्या माध्यमातून आपले खेळाडू आंतरराष्ट्रीय दर्जाचे होतील। त्या ठिकाणचं एक एक खेळाचं मैदान हे आपण आंतरराष्ट्रीय स्तराचं करतोय। उद्याच्या काळामध्ये एखादी आंतरराष्ट्रीय स्पर्धा घ्यायची असेल तर आपल्या मानकापूरच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये घेता येईल। इतक्या चांगल्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर हे आपण त्या ठिकाणी करतोय। या नागपूरचा विचार केला तर नागपूरकरांकरता आमचं मेयो आणि मेडिकल हे 2 जे रुग्णालय आहेत, सामान्य नागपूरकरांकरता हे रुग्णालय, हे मेडिकल कॉलेजेस एक प्रकारे
गरिबाचे आरोग्याची रक्षा करणारे अशा प्रकारचे हे मेडिकल कॉलेजेस आहेत. या दोन्ही मेडिकल कॉलेजला तिथल्या हॉस्पिटलला आधुनिक करण्याकरता 1000 कोटी रुपये आपण दिले आणि आज तिथे तुम्ही जाऊन बघितलं तर देशामध्ये अतिशय आधुनिक अशा प्रकारचे ऑपरेशन थिएटर्स, सगळं नवीन मशिनरी, नवीन वॉर्ड एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलला लाजवेल अशा प्रकारची व्यवस्था आता मेयो आणि मेडिकलमध्ये आपण उभी केली आहे. आणि हे काम पूर्ण झाल्यानंतर गरीबातल्या गरीब माणसाला कुठल्याही प्रायव्हेट हॉस्पिटलला जायची आवश्यकता पडणार नाही. प्रायव्हेट हॉस्पिटलपेक्षा चांगलं त्या ठिकाणी उपचार हा त्याला मेयो आणि मेडिकलमध्ये मिळू शकेल. कुठलंही ऑपरेशन त्या ठिकाणी त्याला करता येईल आणि त्यासोबत एक 200 बेडचं कॅन्सर हॉस्पिटल देखील आपण त्या ठिकाणी तयार करतो. गरीबाला कॅन्सरचा त्या ठिकाणी रोग झाल्यानंतर सगळ्या प्रकारचे मोफत उपचार त्याला मिळाले पाहिजे. आणि हे करताना राज्य सरकारच्या माध्यमातून आपण महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू केली. या योजनेच्या अंतर्गत 5 लाखापर्यंतचा इलाज आता मोफत केला आहे. कुठल्याही पद्धतीनं कोणाला ऑपरेशनची गरज पडली तर 5 लाखापर्यंत आपण मोफत इलाज देतो. आणि 10 बिमाऱ्या अशा आहेत की ज्याच्यामध्ये 5 लाखापासून 35 लाख रुपयापर्यंत ती ऑपरेशन ही आपण मोफत करतो. कोणालाही 1 पैशाचा खर्च येत नाही. हे देखील या ठिकाणी आपण केलं. आज नागपूरमध्ये आपल्याला कल्पना आहे की मोठ्या प्रमाणात आपण शैक्षणिक संस्था आणल्या. कारण आपल्याला मला सांगायचं आहे की जिथे शैक्षणिक संस्था येतात त्याच ठिकाणी उद्योग येतात, त्याच ठिकाणी विकास येतो. आणि म्हणून आपण प्रयत्नपूर्वक नागपूरला एम्स आणलं, IIM आणलं, IIIT आणलं, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी आणली, सिम्बियोसिस आणलं, नरसी मुंजी आणलं. आपल्या देशातल्या ज्या सगळ्या महत्त्वाच्या आयकॉनिक इन्स्टिट्यूशन्स आहेत या सगळ्या आयकॉनिक इन्स्टिट्यूशन्स आज नागपूरमध्ये आहेत. आणि नागपूरची पोरं जी बाहेर शिकायला जायची आज ती याच ठिकाणी शिकतायत. आणि केवळ शिकतायत असं नाही तर माननीय गडकरी साहेबांनी आणि आम्ही सांगितलं होतं मिहानच्या माध्यमातून आपल्या मुलांना इथेच रोजगार आम्ही देऊ. मला सांगताना आनंद वाटतो की आता 1 लाखापेक्षा जास्त रोजगार हा या नागपुरातल्या मुलांना मिहान आणि MIDC मध्ये आपण दिलेला आहे. आणि आता अजून 2 लाख कोटीची आपण इन्व्हेस्टमेंट आणली आहे ज्याच्यामध्ये अजून 1 लाख लोकांना या नागपूर शहरामधल्या आमच्या तरुणांना त्यांच्या हाताला काम मिळेल, त्यांना रोजगार मिळेल अशा पद्धतीनं आपण काम केलेलं आहे. आज नागपूरला नवीन एअरपोर्ट आपण तयार करतो. नागपूरला नवीन लॉजिस्टिक पार्क आपण तयार करतो. नागपूरला एक प्रकारे लॉजिस्टिकचं हब तयार करण्याचा आपला प्रयत्न आहे की ज्या माध्यमातून हजारो तरुणांच्या हाताला काम मिळेल आणि नागपूर हे देशाचं मध्यवर्ती ठिकाण म्हणून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण त्याचं कार्य करू शकू. आज दीक्षाभूमी असेल ज्या ठिकाणी 200 कोटी रुपये देऊन दीक्षाभूमीचा विकास करण्याचं काम आपण केलं. जगनाणे महाराज आर्ट गॅलरीचं काम आपण त्या ठिकाणी केलं. आज वेगवेगळ्या पद्धतीनं आपण केलेली कामं ही नागपूर शहराला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. समृद्धीसारखा महामार्ग केवळ त्या ठिकाणी 5 वर्षामध्ये नागपूरपासून मुंबईपर्यंत हा समृद्धी महामार्ग आपण केला. ज्या मुंबईला जाण्याकरता 16 आणि 17 तास लागायचे आज 8 तासामध्ये त्या ठिकाणी आपण जाऊ शकतो. त्याचा सगळ्यात मोठा फायदा काय झाला, त्याच्यामुळे आज उद्योग मोठ्या प्रमाणात आपल्याकडे यायला लागले. कारण उद्योगांना पोर्ट कनेक्टिव्हिटी लागते. पूर्वी पोर्टवर त्यांचा माल जाण्याकरता किंवा पोर्टवरनं त्यांचा माल येण्याकरता त्या ठिकाणी किमान 3 दिवस लागायचे. आता 3 दिवसाच्या ऐवजी 12 तासामध्ये तो माल येतो. आणि म्हणून आपण बघा आता सोलर मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंग या क्षेत्रामध्ये देशामध्ये सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट ही नागपूरमध्ये आलेली आहे. आता संपूर्ण देशाला सोलर मॉड्यूल, सोलर सेल, सोलर पॅनल हे नागपूरमधून आपण पुरवतो आहोत. आणि हजारो तरुणांच्या हाताला त्या ठिकाणी काम देण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केला आहे. आपला आउटर रिंग रोड असेल की ज्या रिंग रोडचं काम माननीय गडकरी साहेबांच्या आशीर्वादाने आपण या ठिकाणी पूर्ण केलं. आणि एवढंच नाही तर गोरेवाड्यामध्ये ज्यावेळेस मी इथला आमदार होतो
तेव्हापासून मी संघर्ष सुरू केला होता गोरेवाड्याला झू तयार करण्याचा. आज तो झू तयार झाला, आफ्रिकन सफारी तयार झाली, आता 2 सफारी अजून आम्ही तयार करतोय. आणि आमचं लक्ष आहे येत्या काळामध्ये त्या झू मध्ये 5 स्टार हॉटेल देखील आम्ही तयार करणार आहोत. आणि 25 लाख पर्यटक या गोरेवाड्याच्या झू मध्ये येतील आणि आपल्या सगळ्या भागाची अर्थव्यवस्था बदलण्याचं काम हे या ठिकाणी या गोरेवाडा झूच्या माध्यमातून आपण करणार आहोत. खरं म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात कामं केली आहेत. पण मला हे आपल्याला सांगितलं पाहिजे की केवळ इन्फ्रास्ट्रक्चरचे कामं करून आपण थांबलो नाही. गरिबाचा विचार केला, झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्याचा विचार केला. तुम्ही बघा या नागपूर शहरामध्ये इतक्या लोकांनी राजकारण केलं. वर्षानुवर्ष निवडणुका आल्या की झोपडपट्टीमध्ये पट्टे वाटप करण्याचं त्या ठिकाणी घोषणा व्हायची, पण हे पट्टे वाटप कधीच झालं नाही. पण मला सांगताना आनंद वाटतो आपल्या सरकारने तो निर्णय घेतला. आपण ठरवलं झोपडपट्टीमध्ये पट्टे वाटप करायचं. त्याकरता आपण सगळ्या प्रकारचे निर्णय गेले. आपण सुप्रीम कोर्टापर्यंत त्या ठिकाणी गेलो. ज्या झोपडपट्ट्या आपल्याकडे किंवा ज्यांची घरं झुडपी जंगलावर होती त्यांच्याही करता निर्णय करून आणला. 25,000 आमच्या झोपडपट्टी धारकांना या नागपूर शहरामध्ये मालकी हक्काचा पट्टा आपण देतोय. गिट्टी खदान असेल, जगदीश नगर असेल, गंगानगर असेल, इकडचा सगळा आपला झोपडपट्टीचा भाग असेल, टाकळीचा भाग असेल. आता या सगळ्या भागामध्ये प्रत्येकाला आपल्या झोपडीचा त्या ठिकाणी आपल्या घराचा मालकी हक्काचा पट्टा आपण देतो आहोत. कोणीही आता मालकी बिना राहणार नाही, कोणी अतिक्रमण धारक राहणार नाही. अशा पद्धतीनं गरीबातल्या गरीबाला त्याचा अधिकार देणारं अशा प्रकारचं खऱ्या अर्थानं आपलं हे सरकार आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज केलेली कामं आपल्या समोर आहे. खऱ्या अर्थानं आपण ही जी सगळी कामं आहेत या कामांच्या भरोशावर या ठिकाणी मतदान मागतो. आपल्या समोर जे लोक आहेत त्यांच्याकडे नीती नाही आहे, त्यांच्याकडे नियतही नाही आहे आणि काम करण्याची ताकदही नाही आहे. आज आपण बघा नागपूरमध्ये आपल्या नगरसेवकांच्या पाठीशी माननीय गडकरी साहेब आहेत, आपल्या नगरसेवकांच्या पाठीशी मी आहे. त्यामुळे हे नगरसेवक जे करू शकतील ते दुसरा नगरसेवक करू शकत नाही. आता भूषण भाऊंनी 2 मागण्या केल्या. भूषण भाऊ इतक्या छोट्या मागण्या आहेत. 16 तारखेला माझ्याकडे या, 16 तारखेला ही दोन्ही कामं तुमची करून देईल हे तुम्हाला या ठिकाणी आश्वस्त करतो. अरे आता हे जे आपले 8ही या ठिकाणी उमेदवार आहेत, खऱ्या अर्थानं या 8ही उमेदवारांना या ठिकाणी आपल्याला निवडून द्यायचं आहे. संदीप जाधवजी असतील, संगीताताई गिरे असतील, ममताताई ठाकूर असतील, भूषण शिंगणेजी असतील, या ठिकाणी शुभराणी खोडे असतील, बक्साडिया असतील, वैशाली रमेश चोपडे असतील किंवा गिरीश गॉलबन्सी असतील, या 8ही नगरसेवकांची गॅरंटी मी घेतो. मी या नगरसेवकांना जे लागेल, यांच्या क्षेत्रात जे लागेल ते करण्याची गॅरंटी या देवा भाऊची आहे. हे सांगण्याकरता मी या ठिकाणी आलो आहे. बंधू भगिनींनो, आपल्याला माहिती आहे, विशेषतः माझ्या लाडक्या बहिणींना सांगतो, ज्यावेळी आपल्याला 137 जागा मिळाल्या, विधानसभेमध्ये पूर्ण ताकदीनं आपण निवडून आलो, त्यावेळी काही लोक म्हणाले आता भाजपवाल्यांना कोणाची आवश्यकता नाही, आता हे लाडकी बहीण योजना बंद करतील. पण 1 वर्ष झालं लाडकी बहीण योजना सुरूच आहे. आणि जोपर्यंत तुमचा देवा भाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना सुरूच राहील. पण माझ्या 8ही नगरसेवकांना माझी विनंती आहे, आता माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेवू नका. आता मोदीजींनी लाडक्या बहिणींकरता लखपती दीदीची योजना सुरू केलेली आहे. आता माझ्या लाडक्या बहिणींना लखपती दीदी करायचं आहे. भूषण भाऊ, संगीताताई लक्षात ठेवा, वैशालीताई लक्षात ठेवा, या सगळ्या आमच्या ज्या बहिणी आहेत, मी आता महाराष्ट्रामध्ये 50 लाख लाडक्या बहिणींना लखपती दीदी केलाय. पुढच्या 4 महिन्यात 1 कोटीपर्यंत पोहोचणार आहे. पण माझा तुम्हाला या ठिकाणी माझी विनंती आहे, माझ्या लाडक्या बहिणी तुम्हाला निवडून देणार आहे, तुमच्यावर जबाबदारी टाकून जातो. संदीप भाऊ, मी पुन्हा या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला हिशोब मागणार आहे. माझ्या किती लाडक्या बहिणींना
तुम्ही लखपती दिदी केलं, हा हिशोब तुम्हाला द्यावा लागेल. आणि मी या निमित्ताने आपल्या सर्वांना सांगतो, नागपूर शहर एक आधुनिक शहर आम्ही केलंय. दीन दलित गोरगरीब आदिवासी प्रत्येकाचं या ठिकाणी विचार आम्ही केलेला आहे. या नागपूर शहरामध्ये पुढच्या काळामध्ये आपला आशीर्वाद आम्हाला मिळणार आहे. देशातलं सर्वोत्तम शहर म्हणून हे नागपूर शहर केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, हा विश्वास आपल्याला देतो. आणि येत्या 15 तारखेला आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी मतदान केंद्रावर जावं, कमळाचं बटन दाबावं. मी तुम्हाला हे सांगण्याकरता आलोय, 15 तारखेला कमळाची काळजी तुम्ही घ्या, त्यानंतर 5 वर्ष तुमची काळजी आम्ही घेऊ, एवढाच विश्वास देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.